वाई म्हटलं की डोळ्यासमोर एकच येतं, ते म्हणजेच की पवित्र अशी वाहणारी कृष्णा नदी आणि तिच्या तीरी असलेलं भव्य दिव्य प्रचंड असं मोठं महागणपतीचं मंदिर, अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली विराट राजाची विराट नगरी, दक्षिणेकडची काशी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं मंदिरांचं गाव म्हणून पण वाईला मित्रांनो ओळखलं जातं. मित्रांनो, सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे. संपूर्ण जगभरातून भाविक आपल्या महागणपतीच्या तसंच वाईचं ग्रामदैवत धुंडी विनायक याच्या दर्शनासाठी मित्रांनो येत आहेत. परंतु वाईमध्ये अजून असं एक गणपतीचं स्वयंभू असं मंदिर आहे जे की अष्टविनायकांपैकी एका अशा गणपतीचं प्रतिमंदिर म्हणून मित्रांनो प्रसिद्ध आहे. ते म्हणजेच की स्वयंभू असं मोरगावचा मयुरेश्वर. मित्रांनो, आपल्या माहितीच्या नुसार वाईमध्ये एक सदग्रस्त होते जे की मोरगावच्या मयुरेश्वर या गणपतीचे परम भक्त होते. तर त्या काळी मित्रांनो वाहतुकीची कुठल्याही प्रकारची सोय नसायची, बैलगाडी नाही तर चालत जायला लागायचं. तर त्या काळी हे परम असे भक्त थेट वाई ते मोरगाव पायी प्रवास करायचे आणि दरवर्षी नित्य नियमाने ते मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी जायचे. कालांतराने आणि वृद्धापकाळामुळे त्या सदग्रस्तांना मोरगावला जाणं शक्य होत नव्हतं. त्यांचं मन उदास झालं, व्याकुळ झालं मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आणि अशा प्रकारची झालेली आपल्या परमभक्ताची अवस्था पाहून थेट मयुरेश्वराने त्यांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला की भक्ता, आता तुला मोरगावला यायची गरज नाही, थेट मीच आलो आहे वाईमध्ये. तर कृष्णातीरी या ठिकाणी मी आहे, तू माझी स्थापना कर. तर त्याच्यानंतर या स्वयंभू अशा मोरगावच्या मयुरेश्वराची स्थापना करण्यात आली आणि हेच मंदिर आपल्या सोनगीरवाडीमध्ये नवीन पूल किसनवीर चालू होतं त्याच ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला पाहायला भेटतं. तर आवर्जून सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी या मोरगावच्या मयुरेश्वराचं मित्रांनो दर्शन घ्यावं.